नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला अनिरुद्ध त्याचबरोबर अबी यांच्याकडे असलेली भीती यामुळं त्यांनी आता माघार घेण्याची शक्यता आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अरुंधतीने संजनाला जशाच तसं उत्तर देत स्थापना करण्यासाठी कांचन आप्पांना समृद्धीमध्ये आणलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की यापुढे आजी आणि म्हणजे आई आप्पा दोघंही याच घरात राहणार आहेत. कोर्टाचा कोणताही निकाल लागलेला नाही, त्यामुळं ह्या घरामध्ये त्यांचाही तेवढाच अधिकार आहे. त्यामुळं संजना अनिरुद्ध कितीही म्हणाले ते घर त्यांचं आहे तरीही ते त्यांचं होऊ शकत नाही हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर देशमाने घरी आलेले असतात. अनिरुद्ध आणि संजना त्यांच्याशी बोलत असतात. तर इकडे संजना म्हणत असते की तुमचं आणि सुलेखाताईंची काही जुनी दुश्मनी आहे ती तुमच्यापाशी ठेवा, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. पण काल कोर्टामध्ये सुलेखाताईंनी जो राडा घातलेला आहे ना ते खूप भयानक आहे असं संजना सांगत असते. तेव्हा इकडे देशमाने म्हणतो की हे बघा, त्यांनी काल बोलू दिलं नाही आहे किंवा त्यांनी काल कोर्ट गाजवलं म्हणून निकाल त्यांच्या बाजूने लागतोय असं होऊ शकत नाही. तर निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी काय करावं लागतं ते मला माहिती आहे आणि आपण या केसला वेगळंच वळण देऊया असं देशमाने बोलत असतो. तेव्हा अनिरुद्ध देशमानेला विचारतो, मला एक सांगा, जर समजा त्यांनी हे प्रूव्ह केलं की त्या सह्या आप्पांच्या मी घेतलेल्या होत्या तर काय होऊ शकतं असं अनिरुद्ध विचारत आहे. तेव्हा देशमाने म्हणतात की हो, असा विचार पण करू नका, तुम्हाला कळतंय का. तेव्हा अनिरुद्ध विचारतो, मला सांगा ना नक्की काय शिक्षा होऊ शकते. तेव्हा देशमाने म्हणतो की तुम्ही कायमचे जेलमध्ये जाऊ शकता, तुम्हाला तिथून कोणीही बाहेर काढू शकणार नाही. हे कळल्यानंतर अनिरुद्ध म्हणतो काय. तेव्हा देशमाने सांगतो की हो, तुम्ही कायमचे जेलमध्ये जाऊ शकता. हे ऐकल्यानंतर अनिरुद्धला मात्र धक्का बसलेला असतो. अनिरुद्ध म्हणतो काय. आता अनिरुद्धसाठी ही खूप मोठी गोष्ट असते आणि संजना म्हणत असते की तू असा विचार कशाला करतोयस रे, प्रत्येक वेळेस घाबरत असतो. अनिरुद्ध म्हणतो काय करू, कारण तू मला हे सगळं करायला भरीस पाडलेलं आहे आणि तुझ्यामुळं केलेलं आहे. तू काय निवांत बसशील ग, मला शिक्षा होणार आहे, तू काय विचार करणार आहेस माझा त्यावेळेस, असं अनिरुद्ध बोलत असतो. त्यावेळेस संजना म्हणते अनिरुद्ध काही विचार करू नकोस तू असा. परंतु संजना मात्र ऐकायलाच तयार नसते आणि संजनाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी हे सगळं जे काय आहे ना ते आता शांतपणे आपण निस्तरायचं आहे. परंतु इकडे संजनाच्या या बोलण्यामुळं अनिरुद्धला त्रास होत असतो. तो म्हणत असतो की तू निवांत राहशील, या सगळ्यामध्ये अडकला मात्र मी जाणार आहे. तुला काय, तू निवांत राहणार आहेस, माझ्यावर केस होणार आहे, मी अडकला जाणार आहे, तुझं काय पडलंय त्याच्यामुळं, असं संजनाला अनिरुद्ध बोलून दाखवत असतो. संजना म्हणते मग एवढा भीतोस ना, कशाला करायचंस हे सगळं. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो जर मी हे सगळं केलं नसतंस तर तू गप्प बसली असतीस का, तू मला जगू दिलं असतंस का, तुझ्यामुळं केलेलं आहे हे सगळं. आणि संजना अनिरुद्ध दोघांमध्येच आता जोरदार भांडण सुरू झालेलं असतं. त्यांनाच दोघांना कळत नसतं की आता काय होणार आहे या सगळ्याचं. हे सगळं चालू असतं आणि संजना खूपच घाबरलेली असते. पण संजना म्हणत असते की नाही, आता माझ्या हातातोंडाशी आलेला घास मी असं घालवणार नाही, हे सगळं संजना बोलत असते. आणि संजनाच्या डोक्यात वेगळे प्लॅन सुरू होतात. देशमाने म्हणतात की आपण बघूया काय करायचं ते, असं काही होऊ द्यायचं नाही, तुम्ही शांत व्हा बरं, असं म्हणत तो अनिरुद्धला शांत करत असतो. आणि अनिरुद्ध मात्र खूपच भडकलेला असतो आणि संजनाची पण आता वाटच लागत असते. कारण काहीही झालं तरी संजनाला आता अनिरुद्ध काही सोडणार नसतो. कारण संजनाने हा जो गोंधळ घातलेला आहे त्याच्यामुळं तर अनिरुद्ध त्याच्यामध्ये अडकलेला आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस संजना फ्रॉड करते आणि त्याच्यामध्ये अनिरुद्ध अडकत राहतोय, ही गोष्ट अनिरुद्धच्या लक्षात आलेली आहे. म्हणून तर अनिरुद्ध भयानक असा चिडलेला आहे आणि आता अनिरुद्धच्या चेहऱ्यावरची ती भीती स्पष्ट दिसत आहे आणि संजना मात्र त्याच्याकडे पाहतच राहते. त्याला कळायचं बंद झालेलं असतं कारण त्याची खूप चिडचिड होऊ लागलेली आहे. या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे हे अनिरुद्धच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संजना अनिरुद्धला म्हणते की अरे अनिरुद्ध, तू असा विचार नको करूस, तू असा विचार का करतोयस, तुला कळतंय का. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की मी का करायचं नाही असा विचार, अडकला मी जाणार आहे, तू कुठे अडकली जाणार आहेस ना. संजना डोक्याला हात लावते आणि म्हणते नाही, मलाच काहीतरी केलं पाहिजे. हा तो बिल्डर, त्याने मला तो नंबर दिलेला होता, तर मी त्या माणसाला कॉल करून बघते, त्याच्याकडून मला काही मिळतंय का ते, असा विचार संजना करत आहे.
आणि आता तो बिल्डरने जो गुंडांचा नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करायचं काम संजना करत आहे. इकडे अरुंधती आणि आप्पा बँकेत गेलेले असतात. पेन्शन आप्पांची आलेली असते, ती पेन्शन काढायची असते त्यासाठी. तेव्हा अरुंधती म्हणते की आप्पा, मला एक कळत नाही आहे की तुम्ही असं बाहेर कशाला पडता, मला सांगत जावा ना, मी पेन्शन घेऊन येत जाईल. तेव्हा आप्पा म्हणतात की अगं, त्यानिमित्तानं तेवढंच बाहेर पडणं होतं, बाकीचं असं काही नाही, पण त्यावेळेस तेवढंच बरं वाटतं, असं आप्पा सांगत असतात. त्याचबरोबर इकडे म्हणत असतात की पूर्वी आमच्याकडे एवढे पैसे नसायचे, तुला माहिती आहे का, आता रस्त्याने किती गाड्या झालेत, मार्केट किती भरलेलं आहे, उद्यापासून घटस्थापना आहे तर केवढी गर्दी झाली आहे बघितलंस ना. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा आप्पा म्हणतात की पूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आता बघितलंस ना, मुलांना खेळायला जागा असायची, आता मुलांना खेळायला जागा पण नाही, म्हणून तर मुलं मोबाईलवर गेम खेळत बसतात, हे आपल्या लक्षातच येत नाही. हे सगळं आप्पा बोलत असतात आणि अरुंधतीला सांगत असतात. अरुंधतीच्या लक्षात येतं 2 लोक त्यांना पाहत आहेत, त्यांचा पाठलाग करत आहेत. तेव्हा अरुंधती आप्पांना म्हणते की आप्पा, आपण रिक्षाने जाऊया का. आप्पा म्हणतात की अगं अरुंधती, आपल्या घर जवळच आलं आहे, ते काही समोरच आहे, जाऊया चालत आपण हळूहळू. दोघंही गप्पा मारत निघालेले असतात, पण अरुंधतीला आप्पांची काळजी वाटत असते. लगेच अरुंधती आप्पांचा हात पकडते आणि त्यांना हाताला धरून घेऊन चाललेली असते आणि रिक्षा बोलवते. रिक्षात बसत असते तेवढ्यातच ते गुंड तिथे येतात आणि आप्पांना धक्का देतात, अरुंधतीला धक्का देतात आणि म्हणतात की तुमचं काय चाललंय ना ते बंद करायचं, आत्ताच्या आत्ता ये म्हातारे, कोर्ट केस मागं घ्या तू, असं ते धक्काबुक्की करत सांगत असतात. आप्पांच्या हातामध्ये पैसे असतात, म्हणजे त्यांचे पेन्शनचे पैसे काढलेले असतात आणि त्यांच्या हातातून ते त्यांचं पाकीट, त्यांची पर्स ही खाली पडते. त्यावेळेस अरुंधती आप्पांना त्या गुंडांच्या तावडीतून सावरत असते आणि तो गुंड सरळ सरळ धमकी देतो आणि आप्पा खाली पडलेले असतात. दुसऱ्या गुंडांना ढकलून अरुंधती पुढे येते आणि आप्पांना सावरते. त्याचबरोबर इकडे अरुंधतीच्या लक्षात आलेलं असतं की नक्की काय प्रॉब्लेम आहे. अरुंधती त्या गुंडांना तिथून धक्काबुक्की करून हाकलून लावते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा खाली पडलेले आहेत, रिक्षा आलेली आहे. अरुंधती आप्पांना रिक्षात बसवते. आप्पा म्हणतात अगं, माझे पैसे त्यांनी नेले. अरुंधती म्हणते की नाही आप्पा, तुमचे पैसे वगैरे त्यांनी नेलेले नाहीत, ते गुंड पैसे नेण्यासाठी आलेच नव्हते, तुम्हाला माहिती आहे का ते कशासाठी आले होते, असं अरुंधती आप्पांना सांगू लागते. तेव्हा आप्पा म्हणतात काय झालं. तेव्हा अरुंधती सांगते की त्यांना असं वाटतंय की आपण केस मागे घ्यावी, या एका गोष्टीसाठी ते गुंड तिथं आलेले होते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यश आणि त्याचबरोबर अनघा सर्वजण बोलत आहेत. यश, आरोही, अनघा हे बोलत आहेत आणि म्हणत आहेत की आत्ता आम्ही शेखर काकांना फोन केलेला होता, तर शेखर काकाने आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला जे संजना बोलायची ना की तिनं हे सगळं पैसे वगैरे सगळं शेखर काकाला दिलेलं आहे, तसं काही केलेलं नाही आहे. तिने घर शेखर काकाला दिलेलं आहे. त्याचं कारण हे होतं की त्याचे EMI भरणं बाकी होतं, म्हणून ते घर तिने शेखर काकाला दिले आणि आपल्याला सगळ्यांना असं सांगितलं जायचं की त्या बाबतीत तिने शेखर काकाला सगळं दिलेलं आहे आणि ती सगळं सोडून इकडं आलेली आहे, परंतु असं काहीही झालेलं नाही. त्याचबरोबर आरोही आणि अनघा सांगू लागतात की तिने जे इन्स्टिट्यूट चालू केलेली होती त्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही जाऊन आलेलो आहोत. तिथे गेल्यानंतर तर आम्हाला वेगळंच कानावर पडलेलं आहे, म्हणजे संजना ही फ्रॉड आहे, संजना ही सगळ्यांना फसवत आहे, आता ती अनिरुद्धलाही फसवत आहे. या गोष्टी आता यश, त्याचबरोबर आरोही, अनघा, नितीन या सगळ्यांच्या लक्षात आलेल्या आहेत, कारण यांच्या विरोधात महत्त्वाचे पुरावे शोधायचे हे ठरवलेलं आहे. संजना काय करू शकते, कोणती पातळी गाठू शकते, त्यामुळं तर हे सगळं यांनी सुरू केलेलं आहे. कारण संजना जर फ्रॉड आहे हे कोर्टात सिद्ध करू शकलो तरच सगळ्यांना लक्षात येणार आहे की काय होऊ शकतं. तर इकडे अनघा आणि आरोही गेल्यावर अनघा आणि आरोहीला खूपच अशा महत्त्वाच्या गोष्टी समजलेल्या असतात. त्या मॅडम म्हणतात की तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी आलेला आहात का. तेव्हा इकडे अनघा सांगते की ते संजना मॅडम होत्या ना, त्यांच्या बाबतीत बोलायचं आहे म्हणून आलेलो आहे. तेव्हा त्यांनी सांगितलेलं असतं की ही जागा मी रेंटने दिलेली होती आणि त्या संजना आणि प्रमोदने ते सगळ्यांनाच फसवलेलं आहे, मलाही फसवलेलं आहे. सुरुवातीला त्यांनी माझा रेंट दिला, पण नंतर त्यांनी माझा रेंटही दिला नाही आणि त्याचबरोबर इथं ज्या मुली होत्या त्यांच्याकडूनही यांनी पैसे लुबाडलेले आहेत. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र अनघा आणि आरोही या दोघींनाही धक्का बसतो, कारण त्यांना कळलेलं असतं की संजनाने कसला फ्रॉड केलेला आहे. त्याचबरोबर त्या मुलींनाही फसवलेलं आहे आणि मी तिला कॉल केला, तिला विचारू लागले तर तिने मला सांगितलं
की तू मला कॉल केलास तर मी तुला पोलिसात देईल, एवढं लक्षात ठेव, तुझ्यावरती केस करेन. यात प्रॉब्लेम असा झालेला आहे की हे सगळं जे होतं ते त्या प्रमोदच्या नावावर होतं आणि ती संजना मात्र सही सलामत सुटत होती. तिच्या नावावर काही नव्हतं, यातूनही ती बाहेर पडलेली आहे. म्हणजे त्याचबरोबर नितीन आणि यश आणखी गोष्टी सांगत असतात. ते म्हणत असतात की कंपनीत पण बाबांच्या बाबतीत तिने एक गोंधळ घातलेला आहे. तो असा आहे की कंपनीत पण तिने गोंधळ करत होती की कंपनीचे जे क्लायंट आहेत त्यांना पर्सनली भेटून त्यांच्याबरोबर दुसरा बिझनेस सुरू केलेला होता, हे यश सांगत असतो. पण याबाबतीत बाबांना काही माहिती नव्हतं आणि त्यामध्ये पण तिने गोंधळ घातलेला आहे. त्यातून पण तिने पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. ही गोष्ट यश या सगळ्यांच्या समोर आणत असतो. त्याचबरोबर यश सांगत असतो की तिने खूप मोठा गोंधळ घालत आलेली आहे आणि हे सगळं तिनं केलेलं आहे, हे सगळं आपल्याला कोर्टाच्या समोर सादर करायचं आहे. इकडे आप्पा विचार करत असतात. अरुंधती आप्पांना म्हणत असते की काय झालं. तेव्हा आप्पा म्हणतात की काय अगं, मला कळलंच नाही, क्षणाभरासाठी वाटलं की आपण माघार घ्यावी का, ते गुंड आपल्या मागं लागले होते, उद्या कांचन एकटी पडली आणि तिच्या मागं लागले तर. तेव्हा अरुंधती म्हणते की आप्पा तुम्ही असे विचारच करू नका, कारण तुमच्या लक्षात येत नाही आहे, हे सगळं ते मुद्दाम करत आहेत. आता आपण त्यांना जशाच तसं उत्तर द्यायचं आहे आणि हे सगळं जे आहे त्यांच्यावरच उलटवायचं आहे. आणि आता उद्या घटस्थापना आहे ना, तर या घटस्थापनेच्या दिवशी आपण नवीन सुरुवात करायची आहे आणि त्यांना जशाच तसं उत्तर देऊन त्यांची वाट लावायची आहे, असं अरुंधती आप्पांना सांगत असते. तेव्हा आप्पा म्हणतात, पण अरुंधती हे जमणार आहे का आपल्याला, या सगळ्याचा त्रास होत आहे. कांचन जर एकटी बाहेर पडली तर, तिला गुंडांनी असं केलं तर काय करणार आहोत ते सांग. तेव्हा अरुंधती म्हणते, काळजी करू नका आप्पा, ती वेळच येणार नाही. आता उद्या घटस्थापना आहे आणि आपण आपल्या घरामध्ये घट बसवायचे आहेत. आप्पा म्हणतात, पण तुला नक्की काय म्हणायचं आहे. तेव्हा अरुंधती सांगते की हो, आपण समृद्धीमध्ये घट बसवायचे आहेत. तेव्हा आप्पा म्हणतात, खरंच. तेव्हा अरुंधती म्हणते की हो, खरंच आपण समृद्धीमध्ये घट बसवायचे आहेत आणि आपल्याला हे सगळं मनापासून करायचं आहे. हे सगळं जेव्हा बोलत असते तेव्हा आप्पा म्हणतात की आता मला बरं वाटलं. तेव्हा अरुंधती सांगते की ते गुंड आपल्याला मारण्यासाठी किंवा आपल्या लुटालूट करण्यासाठी आलेले नव्हते, तर ते गुंड आपल्याला धमकवण्यासाठी आलेले होते आणि हे सगळं कोणी केलं हे आपल्याला चांगलंच माहिती आहे, असं कांचन इकडे अरुंधती आप्पांना सांगत असते. इकडे अनघा आणि आरोही दोघीही पूजेची तयारी करत असतात. अनघा सांगत असते की आजींना या गोष्टी खूप आवडायच्या. आता घटस्थापना आहे ना, आजी नटून थटून तयार व्हायच्या या सगळ्या गोष्टींसाठी. त्यांचा उत्साह खूप मोठा होता, त्यांना ह्या गोष्टी खूप आवडायच्या, त्यांना खूप बरं वाटायचं. तेव्हा आरोही म्हणते, म्हणजे नक्की काय काय केलं जायचं, मला सांगशील का तू. अनघा म्हणते की हो. आणि मग अनघा इकडे म्हणत असते की आपण घट बसवूया. मला माहिती आहे, मी आजींकडनं पाहिलेलं आहे कसे घट बसवायचे, पण या घरामध्ये आपण खंड पडू द्यायचा नाही, घट तर बसलेच पाहिजेत. तेव्हा आरोही म्हणते की हो. अनघा आरोहीला म्हणते की तुला माहिती आहे का की काल एक गोष्ट मी पाहिली. तेव्हा आरोही म्हणते, काय झालं. अनघा सांगू लागते की काल ईशा आणि अभिचं बोलणं मी ऐकत होते, कारण आता जर ही केस हरली तर अभिला पण शिक्षा होऊ शकते. ही गोष्ट आता त्यांच्या दोघांच्याही लक्षात आलेली आहे आणि याच गोष्टीचा आता मी फायदा घेणार आहे. मी अभिला हे करायला भाग पाडणार आहे. अभिने जर आपल्या बाजूने साक्ष दिली तर आपण कोर्टामध्ये जिंकू शकतो. हे सगळं अनघा सांगत असते. तेव्हा आरोही म्हणते, पण हे कसं शक्य होईल, अभिदादा कसं ऐकतील, कारण त्यांच्या बाबांवरती किती प्रेम आहे हे तुला माहिती आहे ना. तर हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र अनघा सांगते की त्याचं बाबांवरती जरी प्रेम असलं तरी त्यापेक्षाही त्याचं आपल्या जानकीवरतीही तेवढंच प्रेम आहे आणि त्यामुळं मला माहिती आहे की तो जानकीच्या बाबतीत असं काही होऊ देणार नाही आणि मला माहिती आहे की या सगळ्यामुळं आपला फायदाच होणार आहे. तेव्हा आरोही म्हणते, असं झालं तर खूपच चांगलं होईल, परंतु मला एक गोष्ट कळत नाही आहे, पण अभिदादाला पण समजवायचं कसं. अनघा सांगते की मला माहिती आहे नक्की काय करायचं आहे, असं अनघा बोलत असते. आता मी त्याला टॉर्चर करणार, त्याला बोलणार की कारण तो माझ्यासोबत आणि जानकीसोबत असणं किती गरजेचं आहे आणि त्याने जर माझं ऐकलं नाही तर मी हे घर सोडून जानकीला सोबत घेऊन जाणार आहे आणि पुन्हा कधीच जानकीला त्याला भेटू देणार नाही अशी धमकी मी त्याला देणार आहे. त्यावेळेस आरोही म्हणते की पण तुझ्या लक्षात येते का, जर असं काही केलं तर याचा परिणाम काय होईल. तर अनघा म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा आरोही सांगते की अभिदादाला पण त्याच्यामध्ये शिक्षा होऊ शकते. अनघा म्हणते, जर त्याला शिक्षा होऊन तो सुधारणार असेल तर चांगली गोष्ट आहे ना, कारण तो कसा आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की
अनघा आणि आरोही यांच्यामध्ये बोलणं सुरू असतं. अनघा थोडी शांत होते तेव्हा आरोही म्हणते, पण अनघा लगेच नॉर्मल होते आणि म्हणते की मी तुला सांगते, आपण घट बसूया. आजी खूपच नटून थटून तयार व्हायच्या घट बसवण्यासाठी. आपण करूया ही पूजा. अनघा आरोहीला असं बोलते आणि विषय बदलते. तेव्हा आरोही म्हणते की चालेल, पण मला माहीत नाही आहे, तू मला सांगशील ना सगळं? तेव्हा अनघा म्हणते की हो नक्की, मी तुला सगळ्या गोष्टी सांगेन. आणि या दोघींनी आता घटस्थापना करायची तयारी केलेली असते. आणि त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, अरुंधती घरी आलेली आहे आणि अरुंधती अनघा आणि आरोही या दोघींना म्हणते, अगं तुम्ही पाहिलंत का घरी कोण आलंय ते? असं बोलल्यानंतर इकडे अनघा म्हणते, कोण आले? असा प्रश्न अनघाला पडलेला असतो आणि अरुंधती सांगते, बघितलंस का, आजी आप्पा आलेले आहेत. हे सगळं जेव्हा पाहिलं जातं तेव्हा अनघा आणि आरोही दोघीही खुश झालेले असतात. त्यांनाही खूप आनंद झालेला असतो आणि त्या दोघीही इतक्या खुश झालेल्या असतात की फायनली आप्पा आणि कांचन घरी आलेले आहेत. ही गोष्ट खूपच आनंददायी असते आणि त्यांना या गोष्टीचा आनंद झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जेव्हा इकडे अरुंधती म्हणते की आई तुम्ही घटस्थापनेची पूजा करा, हे सगळं अरुंधती सांगत असते. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कांचन पूजा करण्यासाठी जाते आणि मग संजना आणि अनिरुद्ध तिथे आलेले असतात. तेव्हा संजना आणि अनिरुद्धला पाहून अरुंधती म्हणते की काही गरज नाही आई, आपण कुणाला घाबरण्याची. आता आपण आहोत ना, तेवढंच सज्ज राहायचं आहे आणि या घरामध्ये राहूनच आपल्याला सगळं करायचं आहे. आणि आई आप्पा तुम्ही दोघं पूजा करून घ्या. आई तुम्ही घट बसून घ्या. हे घर आपलं आहे. कोर्टाने अजून कोणाच्याच बाजूने निर्णय दिलेला नाही, त्यामुळं अजूनही या घरावरती तेवढाच हक्क आहे. अरुंधतीने ठणकावून सांगितलेलं आहे आणि कांचन ही घटाची पूजा करण्यासाठी आता देवाच्या समोर आलेली आहे. आता कांचन घटाची पूजा करून या घटस्थापनेच्या दिवशी आता देवाकडे मागणार आहे की या फ्रॉड संजनाला लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर आण. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.